नमस्कार सर्वांना. आणि काल विधान परिषदेच्या सर्व जागेंचा मोठ्या प्रमाणात उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि अनेक राजकीय अ, वातावरण गरम झालेल्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक पक्षामध्ये कुरघोडीचं राजकारण झालं आणि त्या माध्यमातून उमेदवारी देताना कशा पद्धतीने दमछाक पक्षांची झाली होती ती महायुतीमध्ये पाहायला भेटली आणि महाविकास आघाडीतून सुद्धा आपल्याला पाहायला भेटली. त्या माध्यमातून कशा पद्धतीने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका आणि उमेदवार कशा पद्धतीने असतील त्याच्यावरच आज आपण भाष्य करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या कशा प्रकारे लढती असतील विधान परिषदेच्या आणि त्या माध्यमातून कोण असेल प्रबळ उमेदवार आणि त्या माध्यमातून आपण सविस्तर असं विवेचन आजच्या भागामध्ये करणार आहोत. आणि आजचा भाग सुरू करण्या पहिलं काल तारीख होती 1 आणि 1 तारखेला मोठ्या प्रमाणात विधान परिषदेच्या उमेदवारांची उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून एक दबाव तंत्र वापरलं होतं आणि दबाव तंत्रामध्ये उमेदवारी खेचून आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न झाला तो प्रयत्न कशा पद्धतीनं राजकीय कुरघोडीमध्ये दाबून टाकला आणि त्या माध्यमातून शेवटी उमेदवार कोण ठरला त्याच्यावरच आजच्या भागामध्ये आपण भाष्य करणार आहोत. आणि त्या माध्यमातून आपण पाहूया सुरुवातीला मराठवाड्यातून कशा पद्धतीने लढते असतील आणि तिथले काय असतील गणित आणि त्या माध्यमातून कशी असतील पक्षांची राजकीय ताकद याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर सध्याला आपण जर पाहू साधारणतः धाराशिव लातूर बीड या मतदारसंघाचा विचार केला तर इथून मोठ्या प्रमाणात उमेदवारी ही काँग्रेसला दिली. काँग्रेसमधून महेश देशमुख हे उमेदवार असतील ते कवठा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य आहेत. काँग्रेसचे युवकचे प्रदेश सचिव आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक दिवसापासून पक्षाचं कामकाज हे स्थानिक लेवलवरही पाहिलेलं आहे परंतु पक्षाच्या लेवलवर सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय महत्त्व त्यांचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांना उमेदवार आहेत. दुसरे उमेदवार आहेत भाजपकडून बसवराज पाटलांच्या माध्यमातून तिथं उमेदवारी ही भाजपला दिलेले भाजपचे ते लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना उमेदवार. त्यानंतर आपण जर दुसरा मतदारसंघ पाहिला तर छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या प्रमाणात साधारणतः आपण सुहास शिरसाट यांना उमेदवारी शिरसाट हे सुद्धा लातूर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या माध्यमातून ते फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी थ्रू भाजप असा त्यांचा प्रवास झालेला आणि त्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यानंतर तिथंच शिवसेनेनं उमेदवारी मोठ्या प्रमाणात देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी दिलेली आहे. हे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावी नेते डोणगावकर कुटुंबातील नेते आहेत आणि त्यांना इथून मोठ्या प्रमाणात विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर साधारणतः परभणी आणि हिंगोली या मतदारसंघातून उमेदवारी पाहिली तर इथून उमेदवारी विवेक नावंदर डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी शिवसेनेकडून दिलेली आहे. तिथंच सईद खान यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली. सईद खान हे सुद्धा एक प्रभावी नेते भावना गवळी यांच्याशी जवळीक असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात आणि राष्ट्रवादी थ्रू शिवसेना असा प्रवास झालेला आहे त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा उमेदवारी घेतलेली आहे. अशा पद्धतीने या तिरंगी लढती आहेत. इथं अमर राजूरकर एक नांदेडमधून उमेदवार आहे त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने लढत होती हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. जर आपण पाहिलं असेल तर सांगली सातारा या मतदारसंघातून विचार केला तर इथून मोठ्या प्रमाणात साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर धैर्यशील कदम हे उमेदवार आहेत आणि तिथंच जर आपण ह्याचा उमेदवार पाहिला असेल तर पाटील हे उमेदवार आहेत आणि त्या माध्यमातून त्याचप्रमाणे पुण्यामधून जर पाहिलं असेल तर विक्रम काकडे यांना उमेदवारी आहे. विक्रम काकडे हे सुद्धा राष्ट्रवादी थ्रू भाजप आता आलेले आहेत आणि भाजपच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. कालच त्यांचा प्रवेश झालेला आहे. तिथं टिंगरे कशा पद्धतीनं हे करतात त्याच्यावर सगळं गणित आहे. तिथंच असणारे श्रीकांत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत त्या माध्यमातून तिथली निवडणूक कशा पद्धतीने होते हे पाहणं गरजेचं आहे. पुढे गेला अहिल्यानगरमध्ये सुद्धा तोच प्रकार पाहायला भेटला. प्राजक्त तनपुरे यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्या माध्यमातून तिथली उमेदवारी कशा पद्धतीने इथं किरण ससाने हे बाळासाहेब थोरात यांच्या मर्जीतले उमेदवार आहेत आणि त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करतात आणि त्याच्यावरच सगळं काही गणित अवलंबून आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तिथून जर आपण पुढे गेलो तर नाशिकमधून सुद्धा तोच प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. नाशिकमध्ये साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर नाशिकमध्ये नरेंद्र दराडे हे शिवसेनेकडून उमेदवार आहे आणि तिथं गणेश गीते हे अपक्ष निवडणूक उभा राहतात. अपक्षांच्या मागं कशा पद्धतीने महाविकास आघाडी उभी राहते याच्यावरच सगळं तिथलं गणित अवलंबून आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लढती आपल्याला रंजकदार जशा वाटतात तशा त्या
कशा पद्धतीनं ही होतात आणि 4 तारखेनंतरच त्याचे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल आणि त्या माध्यमातून याच्यातल्या कोण माघार घेते आणि कोण पुढं जातं हेच पाहणं गरजेचं. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काय सूचना असतील तर निश्चितपणे ते पण कळवा. धन्यवाद. जय हिंद.